आमदार निलेश लंके यांनी काल मी अनुभवलेला कोविड या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून काल शरद पवार यांची भेट घेतली आहे। नेमकी भेट घेतली आहे त्यावेळेस काय चर्चा झाली आपण त्यांच्याकडून जाणूया। सर, काल तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली आहे, नेमकी काय चर्चा झाली? लोकसभेच्या अनुषंगाने काही चर्चा झाली? नाही, काल जी चर्चा झाली ना ती फक्त पुस्तक प्रकाशनावर चर्चा झाली। त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांना सुद्धा एक आनंद वाटला की आपल्या एक सहकार्याने त्याची भावना या पुस्तकाच्या द्वारे मांडली। ते उलट म्हणले असे जे अनुभव संकटात जो मदत करतो आणि त्याला जे असे जे अनुभव येतात त्या अनुभवाशी पुस्तकात लिहिले पाहिजे, हे तीच चर्चा झाली, बाकी काही नाही झाली। काल तुम्हाला स्टेजवर तुतारी दिली आहे, जयंत पाटील यांनी गिफ्ट म्हणून दिली आहे। ते कसं असतं, प्रत्येकाला एखादा त्यांना जी आवडती वस्तू असते ती माणूस गिफ्ट करत असतो ना। मी सुद्धा मला आता इथं आमचे नाशिकचे सहकारी आले, त्यांनी बाबांचं एक छोटंसं गिफ्ट दिलं आहे, ते त्यांना आवडलं ना, ते मला दिलं ना, असंच असतं ना। पण राजकीय पक्षाचं चिन्ह तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलं आहे, नेमकं त्याला देतं आता माझ्या हातात घड्याळ आहे। नगर दक्षिणची जी आहे तर ती जागा तुतारीच्या माध्यमातून तुम्ही लढवणार आहात? बघू ना आता काय होतं। तर तुम्ही मला मगाशी पण बोलले, मला पण काल पण बरेच लोक बोलले, तर बघू तुम्ही त्या गोष्टी विचार करतो। लोकसभा निवडणूक ती काय ग्रामपंचायत नाही साहेब, ती मोठी निवडणूक आहे। लोकसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंतचं चित्र, मोठमोठाले लोक लोकसभेला जातात। तर आपण एक छोटा कार्यकर्ता आहे, तर छोट्या माणसाने सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना, सगळ्या लोकांचा विचार केला, एवढं मोठं हे काय नाही। पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लोकसभा लढवली पाहिजे। कार्यकर्त्यांचं, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता वेगळ्या उंचीवर गेला पाहिजे, अजून वेगवेगळे पदं घेतले पाहिजे आणि त्यांची भावना असते, पण त्यामागे पडद्याआड जनभावना, जनतेचा कौल काय आहे हे समजून घेतलं पाहिजे। राजकारणात तुम्हाला एक सांगू का, चौकटीमुळं काय लोकांचं राजकारण संपतं। चौकट म्हणजे कसं असतं, प्रत्येक नेता असला ना, नेत्याच्याकडं एक 4-6 कार्यकर्त्याची एक चौकट असते, 4-10 कार्यकर्त्याची, ती त्या नेत्याची हवाच उतरून देत नाही। साहेब तुम्हीच, तुमच्याशिवाय कोणी नाही या मतदारसंघात, हे कोण सांगतं? कार्यकर्ते सांगत। नेत्याला वाटतं अरे काय कर, हे गाव पॅक, हे तालुका पॅक, पण लोकांची भावना काय आहे, शेतकऱ्यांची भावना काय आहे, सर्वसामान्य लोकांची भावना काय आहे, हे वेगवेगळ्या समाजातील घटकांची भावना काय हे समजून घेतले पाहिजे। म्हणजे असं मला वाटतं बरं का, हे सगळं समजून घेऊन आपण मग आपण निर्णय घेऊ ना। पण काल ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांची भेटीला जात होतात, त्याच्या आधी अजित पवार असे म्हणले की तुम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर मग तुम्हाला राजीनामा द्यावा। असं काय बोलले नाही दादा, आणि बोलले तर दादांचा मला अधिकार आहे ना। दादांना मीडियाद्वारे तुम्हाला सांगण्यापेक्षा दादा मला डायरेक्ट फोन करू शकतात, तू चुकला, तुला हे असं असं करावं लागेल। आता दादा आमच्यासाठी दादा आहेत ना, त्याच्यामुळं दादा मला सांगतील ना। तुमच्याद्वारे काय आलं दादा संपर्क करत्या, घरातल्या एखाद्या माणूस चुकल्यानंतर आपण काय तिसऱ्याला सांगतो का, की बघा बरं तेवढं सांगा त्याला समजून, त्याला डायरेक्ट सांगतो ना, आपला अधिकार असतो ना। दुसरी गोष्ट, काल जी काही भेट झाली त्यावर विखे पाटलांनी टीका केली आहे की 2019ला देखील घर फोडलं, आज त्यांचंच घर फोडलं। कसं असतं, आपण या सगळ्या प्रक्रियेत आहे ना, तुम्ही पाहिलं असेल राजकीय जीवनामध्ये, तुम्ही माझ्याकडे आता मला आज ओळखीता का, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, एक गरीब कार्यकर्ता आहे, मी एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे। त्यामुळं ज्यांच्या पिढ्या राजकारण ज्या लोकांनी केलं, जे संस्थानिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा लोकांवर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने बोलणं योग्य नाही। कारण तो एक आपलं महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत भूमी आहे, एक संस्कार आपण पाळले पाहिजे त्या गोष्टी। त्यामुळं कुणी काय टीका केली याला प्रत्युत्तर कशाला द्यायचं, आपणच आपली पात्रता समजूनच आपण बोलायचं। पण ज्या पद्धतीने महानाट्याच्या माध्यमातून विखेंच्या विरोधातले सर्व जे नेते आहेत तर ते तुमच्या स्टेजवर होते? नाही, विरोधातले नाही नेते असं काय आम्ही काय जाणीवपूर्वक नाही केलं। ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला उजळणी द्यायची होती ते लोक त्या व्यासपीठावर आले, ते सगळ्या पक्षाचे होते ना। का असं का त्या व्यासपीठावर आम्ही लिहिलं होतो का ह्याच पक्षाच्या लोकांनी यायचं, त्याच पक्षाच्या लोकांनी, सगळ्या पक्षाचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, शिवसेनेचे होते, भाजपचे लोक होते, वेगवेगळ्या संघटनांचे लोक होते, सगळे लोक होते।
नेमकी आता भूमिका कधी स्पष्ट होईल किंवा आज किंवा उद्या आचारसंहिता लागणार? काय असतं, भूमिकेवर मी काय आलोच नाही अजून. भूमिकेवर आलो तर निश्चित तुम्हाला संपर्क केल्याशिवाय माझी भूमिका मांडणार नाही. कारण माझी भूमिका मांडित असताना तुमची भूमिका महत्त्वाची मला लागणार आहे. कारण माझा आवाज तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. निश्चितच हे होते निलेश लंके, रोहित पाळके, मुंबई तक, अहमदनगर.